हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? छान ना? मी पण मस्त आहे. कित्येक वेळा आपण आपल्या आजूबाजूला लोकांनी बोलताना ऐकले, अहो मी अमुक केलं तमुक केलं तरी मला हवं तर काही मिळत नाही, माझे कष्ट काही दूर होत नाहीत. असं बोलताना ऐकलंय का नाही? हो, ऐकले. आता एवढं सगळं केलं म्हणजे तुम्हाला हवं तर मिळवायला एवढं सगळं करायची काही गरज नाही. सपोज तुम्हाला मुंबईला जायचं आहे, तुम्ही कुठल्याही बसमध्ये बसलात की मुंबईला पोचणार का? नाही. मुंबईला जायचं ते तुम्हाला मुंबईचेच बसमध्ये बसावं लागेल. हे आपण लक्षात घेत नाही. आता सपोज आपण एखाद विहीर खोदतो. विहीर खोदताना इथे मी 10 फूट खोदलं, तिथे 5 फूट खोदलं आणि एक ठिकाणी 8 फूट खोदलं आणि म्हटलं पाणी मिळालं नाही. चालेल का? मला पाणी मिळायला मी काय करायला पाहिजे? एका ठिकाणी पाणी मिळेपर्यंत खोदायला पाहिजे. तर मग मला पाणी 15 फुटावर मिळेल, 20 फुटावर मिळेल, व्हॉट एव्हर इट इज. म्हणजे जे काम आपण करतो तर व्यवस्थित मन लावून आणि व्यवस्थित जसं तर आपल्याला फळ देणार आहे ते दृष्टीनं करायला पाहिजे. आता आपल्याला माहित आहे, आपलं नेचर, प्रकृती आपल्याला हवं तर सगळं देत असते. हवं तर सगळं देत असते. अहो, कित्येक वेळा तुम्ही बघितलं असाल, आता जंगलात राहणारे प्राणी हे ना, कोणी विटामिनच्या टॅबलेट्स म्हणा, विटामिनची काही औषधं अमुक तमुक वगैरे देते का हो? पाळीव प्राण्यांचं सोडा, जंगलातले प्राण्यांना नाही. त्यांचे आजारपण पण आपोआप बरे होतात. कशामुळे हे? इन द सेम वे तुम्ही एखाद्या कुत्र्याला नदीत फेका, काय होते? तर पोहत पोहत काठावर येते. हे त्याला नॅचरली येते. पण माणसांना असं होते का? नाही. माणसांना का होत नाही? म्हणजे आपण आपले सबकॉन्शियस माइंडला सांगायला पाहिजे आणि आपलं सबकॉन्शियस माइंड जे काही ऐकते, जे काही रेकॉर्ड करते तर होत असते. कित्येक वेळा आपण लोकांना म्हटलेलं ऐकले, अहो आमच्या फॅमिलीत का नाही सगळ्यांना बीपी आहे, त्यामुळे मला पण बीपी होणार. आणि काय होतं? एट द एंड ऑफ द डे त्या माणसाला पण बीपी होते. असं शुगर म्हणतात, शुगरचं असं. म्हणजे काय मला म्हणायचं आहे, जे आपण विश करतो ते विशेस आपलं सबकॉन्शियस माइंड पूर्ण करत असते. मग आपण सबकॉन्शियस माइंडला काय शिकवायला पाहिजे, काय आदेश द्यायला पाहिजे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आपण आपले सबकॉन्शियस माइंडला कायम नित्य नियमानं पॉझिटिव्ह कमांड्स द्यायला पाहिजे. पॉझिटिव्ह कमांड्स दिले का नाही तर माइंड तोच फॉलो करते आणि तसं घडते. तुम्ही विचार करा, एखाद दिवस तुम्हाला खूप इच्छा असेल एखाद गोष्टीची, अमुक मला पाहिजे, ती आपोआप गोष्ट चालत तुमच्याकडे येते. कुठेही तुम्ही जाता बाहेर, तिथे आजूबाजूला तुम्हाला कुठेही हॉटेल दिसत नाही, काही नाही,
तुम्हाला चहा प्यायची खूप इच्छा होतीये, बघा तुम्हाला चहा मिळते आपोआप. या गोष्टी कशा घडतात? आपली इच्छा प्रबल असली आणि आपले सबकॉन्शियस माइंडला आपण कायम त्या गोष्टीबद्दल सांगत असलो की ती गोष्ट आपल्याला मिळते. टेक्निक अगदी सोपं आहे. इवन आपण देव म्हणतो, देव आपल्याला हवं तर देतो, हो देतो, पण आपला विश्वास पाहिजे. तुम्ही म्हणाल अहो माझा विश्वास आहे की, अहो मग तुम्ही शनिवारी शनी मारुतीला, शुक्रवारी देवीला, मंगळवारी गणपतीला का जाता? एका देवावर विश्वास नाही तुमचा? म्हणजे तुमचा विश्वास अगदी अटळ असायला पाहिजे, तो एकावरच असायला पाहिजे. मग तुम्ही देव एवढी संकल्पना घ्या ना, चालते. मी संकल्पना तशी घेते कधी, देव हीच माझी संकल्पना. त्यामुळे आपला विश्वास त्याच्यावर अगदी अटळ विश्वास पाहिजे. मला हे मिळणारच, मला हे होणारच. त्यामुळे कितीतरी लोकांना तुम्ही बघितलं असेल, कॅन्सर सारख्या डिसीज सुद्धा एखाद्या देवळाला जाऊन आल्यावर त्यांचं बरं झालेलं आहे, किंवा एखाद्या गुरुकडे जाऊन आल्यावर त्यांचा कुठलाही असलेला आजार बरं झालेला आहे. काही एक इच्छा तुम्ही तुमचे गुरुकडे जावा, बोला, ती पूर्ण होतीये. हे कशामुळे होते? हे फक्त आपले विश्वासामुळे. आपला विश्वास असला का नाही, अगदी तुमचं काम 100% झालं हे समजा. मग तुम्हाला आयुष्यात कुठलेही कष्ट येणार नाहीत. आता साधा एक्झाम्पल सांगते मी. आमच्या इथे एक बापूजी आहेत, अगदी खूप ज्ञानी पुण्यपुरुष आहेत. आता 100वे वर्ष त्यांचं चाललेलं आहे. साधू पुरुष आहेत. पूर्वी आमच्या नातीला गाडीवरनं म्हणजे कारमधनं, 2 व्हीलरमधनं काही होत नाही तिला, 4 व्हीलरमधनं कुठेही गेलं का नाही तिला वॉमिटिंग व्हायचं. म्हणून आम्ही तिला कुठेही कारमध्ये जायच्या आधी गोळी द्यायचो. मग तिने एकदा गेल्या वेळा बापूजींना म्हणाली, बापूजी मला असं असं होते कारमधनं गेलं की. बापूजी म्हणाले ह्याच्या पुढे काही होणार नाही, ह्याच्या पुढे तुला कधी उलटीचा त्रास होणार नाही, एवढं म्हणाले. तिनं तर मनात घेतलं. त्याचे नंतर तिला 4 व्हीलरमधनं किती दिवस ट्रॅव्हल केला तरी तिला उलटी हे होत नाही. ह्याला पूर्वीच्या काळी माणसं काय म्हणायचे, माणसाची शक्ती अमुक तमुक शक्ती असेल, नो डाऊट, त्याच्याबद्दल मी नाकारत नाही. पण हे मेन ह्याला कारण म्हणजे आपले सबकॉन्शियस माइंडला आपण सांगितलेलं आहे, ओके मला बापूजी सांगितलेलं आहे ह्याच्या पुढे मला उलटी होणार नाही कारमध्ये, त्यामुळे मला कारमध्ये बसल्यावर उलटी होणार नाही. त्यामुळे हा दृढ विश्वास तुमचं आयुष्य बदलून टाकते. गरज असलेले प्रयत्न पण करावे लागतील. नाही तर असं म्हणाल तुम्ही, नाही मला नोकरी मिळणारच आहे म्हणून नुसतं गप्प घरात बसला की नोकरी लागेल का? नाही, नोकरीला काय प्रयत्न तुम्ही करायला पाहिजे ते करायला पाहिजे. एट द सेम टाइम दृढ निश्चय ठेवायचा, नाही मला नोकरी लागणार, माझं हे केफेला सिलेक्शन होणार. अभ्यास करायला पाहिजे, अभ्यास न करता काही सिलेक्शन होणार नाहीये, पण मनात नक्की ठेवायला पाहिजे, नाही माझं सिलेक्शन होणार. असा आपण दृढ विश्वास ठेवला आणि सबकॉन्शियस माइंडला कायम सांगत राहिलो, ते तुमची ती इच्छा पूर्ण होते. लिहून घ्या, होते 100%.
मी स्वतः एक्सपिरियन्स केल्यामुळे तुम्हाला सांगते. इवन नर्मदा परिक्रमेला जातात तेव्हा तुम्ही ऐकलं असाल, कुठली इच्छा लगेच तर नर्मदा परिक्रमेला म्हणावे तुम्ही घरात बसून सुद्धा इच्छा केली अगदी मनापासून ती पूर्ण होते. पण ती कायम पॉझिटिव्ह असायला पाहिजे आणि त्यातनं दुसऱ्याला कुठलंही दुःख पोचता कामा नये. आणि मेन म्हणजे तुमची पूर्ण श्रद्धा असायला पाहिजे. एवढं असलं का नाही, नक्की तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. अच्छा, हॅव ए गुड डे.